आणि यानंतर महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा आता आपण घेऊया, पाहूयात टॉप 20 न्यूज। विधानसभा निवडणुकीनंतर आता भाजपचं मिशन महानगरपालिका। पुण्यामध्ये भाजपची महत्त्वाची बैठक, नोंदणीवर कसा भर द्यायचा यावर बैठकीत चर्चा। नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट। विधानसभा अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर नार्वेकर पहिल्यांदाच दिल्लीमध्ये। बारामतीमधला अजित पवारांचा नागरी सत्कार कार्यक्रम रद्द झाल्याची माहिती। या पुढच्या काळात अजित पवारांची तारीख घेऊनच एक आणखी भव्य दिव्य असा नागरी सत्कार आयोजित केला जाणार असल्याची पदाधिकाऱ्यांची माहिती। राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती विरोधकांसोबत पक्षपाती वागतात। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यावर आरोप। एकाच बॅनरवर मुंडेंना अभिवादन करून पवारांना शुभेच्छा दिल्याचा हा बॅनर सध्या बीडमध्ये पाहायला मिळालेला आहे। या बॅनरवरचा हा मजकूर सध्या चांगलाच व्हायरल होतोय। गोपीचंद पडळकर यांनी मार्कडवाडीमध्ये शरद पवारांवर केलेली टीका ही भाजपला अमान्य आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आता दिलेली आहे। गोपीचंद पडळकर यांनी केलेली टीका ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे, ती भाजपची भूमिका नाही, असं स्पष्टीकरण प्रदेशाध्यक्ष असलेल्या बावनकुळेंनी दिलेलं आहे। हिवाळी अधिवेशनानंतर लाडकी बहीण योजनेचे उर्वरित हप्ते आता लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवले जातील अशी शक्यता आता वर्तवली जाते। लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता नेमका केव्हा मिळणार याबद्दलची उत्सुकता कायम होती। अनेक तर्कवितर्क लढवले जात होते, मात्र आता अधिवेशनानंतरच लाडक्या बहिणींना पुढचा हप्ता मिळणार असल्याची माहिती मिळते। वसमतमध्ये आंबेडकरी अनुयायी आक्रमक झाल्याचा प्रकार घडलेला आहे। वसमतमध्ये सुद्धा आंबेडकरी अनुयायांनी अत्यंत आक्रमक होत जोरदार घोषणाबाजी केल्याचा प्रकार समोर आलेला आहे। विधानसभेच्या राज्यातल्या सर्व 288 मतदारसंघांमध्ये एकूण 1440 व्हीव्हीपॅटमधील स्लिप्सची मोजणी नुकतीच करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी दिलेली आहे। सिंधुदुर्गातल्या पिंगुळी गावात वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याची तक्रार। तातडीनं वीज पुरवठा सुरळीत करण्याची गावकऱ्यांची मागणी। वसई विरारच्या चंदनसार परिसरात वाहतूक कोंडी। पालिकेच्या पाईपलाईनचं खोदकाम सुरू असल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या। नंदुरबारच्या अतिसंवेदनशील भागामध्ये निर्माण होणाऱ्या रेल्वे स्थानकाच्या तिकीट खिडकीचं काम तातडीनं बंद करा, भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांची मागणी। सोलापूरमधल्या वैराग नगरपंचायतीच्या कारभारात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत उपोषण। माजी पंचायत समिती सदस्यांकडून आमरण उपोषणाला सुरुवात। संगमनेरमध्ये नगर परिषदेवर काँग्रेसचं आंदोलन। शहरातील तुंबलेली गटारं, बंद पथदिवे आणि कचऱ्याविषयी आणि इतर अन्य विविध प्रश्नांच्या संदर्भात केलं आंदोलन। अकोल्यात आजपासून 14 डिसेंबरपर्यंत विश्वास करंडक बालनाट्य महोत्सवाचं आयोजन। यंदा 29 शाळांमधील विद्यार्थी नाट्य कलाकृती सादर करणार। पैठणमधल्या प्रसिद्ध गीता मंदिरात गीता जयंती भक्तिमय वातावरणात साजरी। मंदिरातील कृष्णमूर्तीचा अभिषेक करत भाविकांकडून गीता ग्रंथावर पुष्पवृष्टी करत आरती। मोक्षदा एकादशीच्या निमित्तानं पैठणमध्ये भाविकांची गर्दी। एकनाथ महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी। सातपुडा पर्वतरांगांमध्ये दवबिंदू आता गोठायला सुरुवात। तापमान घसरल्यानं अनेक ठिकाणी बर्फवृष्टी सदृश स्थिती।
सांगलीतल्या वारणा पट्ट्यात वातावरणातल्या बदलांमुळे भाजीपालांवर रोगांचा प्रादुर्भाव, आधुनिक शेतीच्या तंत्रज्ञानाला सांगड घालत ड्रोनद्वारे फवारणी सुरू. लातूरच्या निलंगा तालुक्यातल्या 67,000 शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदानाची प्रतीक्षा. निलंगा तालुक्यातील 38,825 हेक्टर क्षेत्र बाधित. नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात कांद्याचे दर वाढले. सध्या 50 ते 60 रुपये प्रति किलोनं कांद्याची विक्री सुरू. यवतमाळच्या किन्ही इथं शॉर्ट सर्किटमुळे शेतकऱ्यांच्या घरात ठेवलेल्या कापसाला आग. आगीमध्ये लाखोंचा कापूस जळून खाक. दूध दरवाढीसाठी 23 डिसेंबर पासून साताऱ्यात बेमुदत दूध बंद आंदोलन होणार. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिला इशारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.